माझंच अपयश आहे आणि ते मलाच पचवायचं आहे आणि मला पुढं जायचं आहे, या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. कारण अहो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांमध्ये खेकडा प्रवृत्ती भरपूर आहे. एखादा जर पुढं जात असेल तर त्याला मागं ओढायचं. एका दिवसामध्ये राजाचा रंक होत नाही आणि रंकाचा राजा होऊ शकत नाही. तर तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करणारी लोक या समाजामध्ये खूप आहेत. त्या कष्टकऱ्यांची अवलाद आहे. कारण आपण एका धान्यापासून 100 दाणे तयार करण्याची आपल्या शेतकऱ्यांमध्ये धमक असते. शेती परवडेना म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांना छोटासा का होईना व्यवसाय सुरू केला, पण त्या व्यवसायामध्येही अपेक्षित यश मिळेना. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पोरं खचून चाललेली आहेत, थोडी मनाने खचलेली आहेत, पिचलेली आहेत. तर एक गोष्ट सांगतो शेतकऱ्यांच्या वागांनो, की खचायचं नाही. कारण कोणतीही गोष्ट, कोणताही व्यवसाय असेल एका दिवसात मोठा होत नसतो. त्याच्यामुळं खचायचं नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावर बोलणार आहोत की बाबा व्यवसायामध्ये एकदा अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडं मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी व्हिडिओ शेतकऱ्यांच्या वागांनो पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. की तुमच्या मागं हसणारी लोक, तुमची निंदा करणारी लोक खूप आहेत. कारण जर तुम्ही प्रगती करत असाल तर तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करणारी लोक या समाजामध्ये खूप आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण हसणारे भरपूर आहेत. हसणारे काय आपल्याला पोसायला येत नाही. त्याच्यामुळं हसणाऱ्या लोकांकडं, ठीक आहे तुम्हाला अपयश आलं थोडंसं, ठीक आहे लगेच हसतील, निंदा करतील, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. असल्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण करत राहायचं आणि पुढं जात राहायचं. कारण ते हसणारी लोकच एक दिवस तुमच्या यशाचं गुणगान गाणार आहेत. त्याच्यामुळे हसणाऱ्या लोकांकडेही लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे मला अपयश आलं आहे, माझंच अपयश आहे आणि ते मलाच पचवायचं आहे आणि मला पुढं जायचं आहे, या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. कारण अहो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांमध्ये खेकडा प्रवृत्ती भरपूर आहे. एखादा जर पुढं जात असेल तर त्याला मागं ओढायचं. खेकडा पद्धत ते खूप म्हणजे आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी भावकीत आहे, गावागावात आहे, समाजामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी ती पद्धत आहे. तर तसल्या लोकांकडेही लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण करत राहायचं. कोणताही व्यवसाय करत असताना कधी कधी अपयश येत असतं. थोडा संयम ठेवावा लागतो, संयमानं वागावं लागतं. आणि जो तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला समजून उमवून घ्याव्या लागतं. त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये योग्य पद्धतीने यश मिळत असतं. आणि आता काय असतं की कोणताही व्यवसाय असेल किंवा काय असेल, किंवा तुम्हाला लगेच एका दिवसात तुम्हाला त्या व्यवसायामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळत नसतं. कारण एका दिवसामध्ये राजाचा रंक होत नाही आणि रंकाचा राजा होऊ शकत नाही, या पद्धतीने. तसंच बाबा काही लोक म्हणतात की बाबा नाही मला हे जमणार नाही. निगेटिव्ह कधीच विचार करायचा नाही मित्रांनो. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. मला का जमणार नाही, मला जमणार नाही हा शब्द तुमच्यासाठी खूप घातक आहे. कारण बरीच लोक म्हणतात आहे काहीही करायला गेलं तरी मला जमणार नाही बाबा, मला जमणार नाही. मग तुला जमणार आहे काय? कारण ठीक आहे मला जमेल, मी करू शकतो, हे स्वतःला सांगा. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये तीच गोष्ट असते. कारण थोडंसं इकडं तिकडं झालं, तोट्यात जायला लागला व्यवसाय, की आपण खचून जातो आणि म्हणतो ठीक आहे नाही बाबा मला काय हे जमणार नाही. तर मित्रांनो कधीही खचून जायचं नाही, निगेटिव्ह विचार करायचे नाहीत, नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे. आज शेतकरी वेगवेगळ्या माध्यमातून अडचणीत आहेत. कधी गारपीट होते, कधी ओला दुष्काळ पडतोय, कधी सुका दुष्काळ पडतोय. काही सरकारचे वेगवेगळ्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांना वेगवेगळे व्यवसाय करत आहेत, शेतीपूरक असतील किंवा दुसरे काय. तर त्या व्यवसायामध्येही शेतकऱ्यांच्या पोरांना अडचणी येत आहेत, अडचणी निर्माण होत आहेत, थोडंसं अपयश येत आहे. म्हणून शेतकऱ्यांची पोरं खचून जात आहेत. तर आता एक सांगतो की थोडं अपयश आलं म्हणून शेतकऱ्यांच्या वागांनो खचून जायचं नसतं. कारण अपयश म्हणजे तुमची हार नसते. एकदा अपयश आलं म्हणून कोणीही संपून जात नसतं. त्याच्यामुळे एकदा अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. आणि सुरुवात करत असताना त्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या, उमजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण मेहनत घ्यायची. तुमचा पूर्ण वेळ त्या गोष्टीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये द्यायचा आणि त्या व्यवसायामध्ये
तुम्ही सक्सेस कसं व्हाल या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावं लागेल. कारण आपली अवलाद ही खचून जाणाऱ्याची अवलाद नाही आहे, आपली शेतकऱ्यांची अवलाद आहे, कष्टकऱ्यांची अवलाद आहे. कारण आपण एका धान्यापासून 100 दाणे तयार करण्याची आपल्या शेतकऱ्यांमध्ये धमक असते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या वाघांना खचून जायचं नाही. व्यवसाय ठीक आहे, व्यवसायामध्ये एकदा अपयश आलं, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपण लहानपणी शाळेत शिकलो आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि एकदा अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. या पद्धतीने मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली, थोडं तुम्ही मोटिवेट पण या व्हिडिओच्या माध्यमातून होचाल. तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.